आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा थांबा, आपण असं घाईघाईत निर्णय नको घ्यायला, आपण थोडा विचार करूया। वहिनी साहेब ते डेकोरेशन वाले डोक्यावर बसलेत। त्यांना थांबायला सांगा आणि त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था बघा। काय करायचं ते मी सांगते, जातो। मला काय वाटतं ना की समजा हा जर भुवनेश्वरीचा नवीन ट्रॅप असेल ना तर आपण त्याच्यामध्ये अडकायला नको। तुला माहिती आहे तिचा स्वभाव, ती आज एक उद्या एक बोलते आणि कदाचित अधिपतीच्या मनात सिंपती तयार करण्यासाठी हे करत असेल ती। त्यामुळे बाळा, मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवणार आहे सहज, आणि तू सुद्धा नको ठेव। हा मॅडम खरं बोलतायत। हो काय झालं? काय काय कुठे काय? आईसाहेबांनी फोन केला मला, अर्जंटमध्ये बोलवून घेतलं। मला काय कळलं ना काय झालं। का फोन का केला तुम्हाला? हा फोन काय माहिती, ते काय मला क्लिअर बोलले नाही तो। तुम्ही बघा काय म्हणतायत त्या, तुम्ही बघा। आईसाहेब काय झालं? एवढ्या अर्जंटमध्ये बोलवून घेतलं, काय झालं? एका काढले सर? सांगतो। तुमचा पेरावा असा का बदललाय? काय झालं? दागिने बिगिने नाहीत का? काय तब्येत ठीक नाही का तुमची? काय नाही सगळं सांग। बरं झालं मोठे मालक तुम्ही इथं आलात, आम्ही तुम्हाला भेटायला येणारच होतो। हे आपल्या फॅक्टरीचे सगळ्या उद्योगधंद्यांचे कागदपत्र ते फक्त तुमचे आणि अधिपतींचे आहेत, बाकी कुणाचा काय अधिकार नाही त्याच्यावर। आईसाहेब नाही तुमच्याकडे घ्या, ठेवा। थांबा अधिपती। सुनबाई, हे सूर्यवंशींचे दागिने आम्ही इतकी वर्ष मिरवले, त्याच्यावर आमचा काय अधिकार नाही। ठेवा तुमच्याकडं, तुमचं स्त्रीधन आहे। सुनबाई घ्या, तुम्ही घेतलं नाहीत तर आम्हाला लई वाईट वाटेल। काय झालं आईसाहेब? घ्या। अधिपती, ह्या घराच्या आणि फॅक्टरीच्या आपल्या ऑफिसच्या सगळ्या किल्ल्या आहेत, त्या तुमच्याकडे ठेवा। आईसाहेब काय करताय तुम्ही? काय झालं? हे सगळं आमच्याकडे का द्यायला लागलंय? काय झालं मला हे काय बोलले नाही तुम्हाला? लग्न बिग्नाचं कॅन्सल म्हणले काय परत आता? नाही अधिपती, नाही, ते काय बोलले नाहीत। मग काय झालं? त्यांची काही चूक नाही, जे काय केलंय ते आम्ही केलंय, आमचं चुकलंय। मोठे मालक आम्हाला माफ करा, या सगळ्यावर आमचा कधीच हक्क नव्हता। हे घर आमचं नव्हतं, आम्ही उगा या घरावर हक्क सांगत बसलो होतो। आमचा तुमच्यामध्ये जीव गुंतला होता हो, म्हणून या घरात राहिलो आम्ही। पण आता आम्हाला कळून चुकलंय, आपण कुठं भी राहिलो तरी आपल्या माणसावर प्रेम करू शकतोच, नाही का? त्यासाठी त्याच्या आयुष्यात, त्याच्या संसारात ढवळाढवळ करायची काय गरज नसते। अधिपती, आमचं लय चुकलंय, आम्ही तुमच्या संसारात लय इश्क घालवलंय। काय बोलताय आईसाहेब? बोलू दे। पण आता इथून पुढं आम्हाला तुमच्या संसारात काही प्रॉब्लेम निर्माण करायचे नाहीत, आणि म्हणून हसत आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या, जाऊ द्या आम्हाला। तुम्ही अचानक घर सोडायची भाषा का करताय? मला काय कळत नाही आईसाहेब। मस्त इथं करायचं होतं लगीन, आता उद्यावर येऊन ठेपले सगळं तुम्ही। नाही अधिपती, आम्हाला लग्न बिग्न काही करायचं नाही, जाऊ द्या आम्हाला। आईसाहेब थांबा हो, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही। हे घर तुमचं आहे, तुम्ही इथंच राहायचं बघा। अधिपती, नका अडवू आम्हाला, जाऊ द्या आम्हाला। सुखाने संसार करा, आनंदात राहा। सोन्यासारखी बायको मिळाली आहे तुम्हाला, लय हुशार पोरगी आहे ती, त्यांना त्रास होईल असं काही वागू नका। एक ध्यानात ठेवा, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल। तुम्ही आता तुमच्या संसाराचा, तुमच्या होणाऱ्या बाळाचा विचार करा, आणि एक फक्त करा, तुम्हाला बाळ झाल्यानंतर एकदा तुमच्या बाळाला आमच्या हातात द्या,
आम्हाला त्याचे लाड करू द्या. काय निर्वा निर्वीचं बोलताय हो आईसाहेब? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हो सांगा की, तुम्ही तर सांगा की याच नाही असं का करताय? ते म्हणतायत ते बरोबर आहे मॅडम. प्लीज हे सोनं हे सगळंच तुमचं आहे मॅडम. नका ना जाऊ प्लीज. प्लीज नका जाऊ. नाही सुनबाई, आम्हाला जावं लागेल. नका अडवू आम्हाला. बाबांनी थांबवायला हवं भुवनेश्वरी मॅडम ना. बाबा थांबवा प्लीज. थांबवा मॅडम ना. आमचं फोन इथं कुठेतरी ठेवला होता आम्ही. मॅडम देवी अंबाबाई, आमचं काय चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ कर. इथून पुढं आमच्याकडनं काही चूक होणार नाही. आईसाहेब, हे आज्जे तू तरी सांग की आई काय झालं? बॅगा घेऊन कुठे चाललं? म्हणजे का ह्या कुठं काय चाललंय? चला निघूया. आईसाहेब थांबा की हो, असं काय करताय? आदिपती, आम्ही हात जोडतो तुमच्या समोर. आम्हाला थांबवू नका आता. आजी प्लीज तुम्ही नका ना जाऊ. प्लीज थांबा ना. सुनबाई, अगं माझी लेकच इथं राहणार नसल तर मी कशा पायी इथं राहू? मी काय इथं पैशा अडक्यासाठी राहिले नव्हते. मी माझ्या लेकीसाठी इथे राहिले होते आणि माझी लेक तिच्या लेकासाठी राहिली होती. भूमी मला इथं घेऊन आली होती. आता तीच हे समजा सोडून जाणार असेल तर मी बी तिच्याबरोबरच जाणार नव. भूमी चल. गप ग आजी, कोण कुठं जाणार नाही. थांबा आईसाहेब. आदिपती, आदिपती, तुमचं आमच्यावर खरं प्रेम असेल ना तर तुम्ही आम्हाला थांबवणार नाही. काय करताय? हे काय बोलतो? तुम्हाला शपथ आहे आमची. सुनबाई, मोठे मालक येतो आम्ही. आईसाहेब आईसाहेब, ओ आईसाहेब.